नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण मोदकची रेसिपी पाहणार आहोत। खूप वेळा असं होतं की घाई गडबडीमध्ये आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी वेळ कमी पडतो आणि त्याचमुळे तुमची सखी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय झटपट असे बनणारे आणि एकदम चविष्ट मावा मोदक। खूप कमी साहित्यांमध्ये आणि अगदी 10 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात। चला तर मग करूयात सुरुवात। इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 कप दूध पावडर, अर्धा कप दूध लागणार आहे। दूध कोणतेही घेतलं तरीही चालेल। पाव कप पिठी साखर घालायची आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। यानंतर 2 चमचा दुधामध्ये 10 ते 12 केशर टाकून घ्यायचे आहेत। पुढे आपल्याला लागणार आहे वेलची पूड आणि थोडे पिस्त्याचे काप। एवढ्याच साहित्यामध्ये आपले मोदक बनवून होणार आहेत। आता मी इथे नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तूप। तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप दूध। दूध टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आणि एक उकळ येऊ द्यायची। 2 मिनिटं दुधाला उकळ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मिल्क पावडर। हे 1 कप मिल्क पावडर मी टाकून घेते इथे आणि पावडर टाकल्या आपल्याला लगेच हलवून घ्यायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठल्या होण्याची शक्यता असते। आता याला थोडा घट्टपणा आला की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पिठी साखर। पिठी साखर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता पिठी साखर टाकल्यामुळे मिश्रण पुन्हा थोडं पातळ झालं आहे। पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत। आपलं मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आणि या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे केशरचं दूध। इथे मी हे केशरचं दूध टाकून घेते आणि दूध टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। यामुळे मोदकांना केशरचा छान असा स्वाद येतो आणि छान असा रंग सुद्धा येतो। इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे। असं गोळा होईपर्यंत आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मोदकासाठी आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण वेलची पूड। वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। वेलची पूड ही सर्वात शेवटी टाकायची, कारण मोदकामध्ये त्याचा सुगंध तसाच राहतो। हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं आहे। हे पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आणि आता आपण मोदक करून घेऊयात। इथे मी हा छोटा मोदकचा साचा घेतलेला आहे आणि याला आपण थोडं आधी तूप लावून घ्यायचं आहे। इथे मी साच्याला दोन्ही बाजूने थोडं तूप लावून घेते। तूप लावून झाल्यानंतर आपल्याला एका बाजूला टाकायचे आहेत पिस्त्याचे काप आणि दुसऱ्या बाजूला टाकायचं आहे केशर आणि आपल्याला साच्यामध्ये हे मिश्रण घट्ट असं भरून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आता साचा बंद करायचा आहे आणि एक्स्ट्राचं मिश्रण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि साच्याच्या खालच्या बाजूला आपल्याला मिश्रण घट्ट असं भरून घ्यायचं आहे। आता आपण साचा उघडून बघूयात। वा, खूपच छान असा मोदक आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपण लावलेला पिस्ता सुद्धा मोदकावर छान असा दिसत आहे। अशाच प्रकारे अजून एक मोदक मी करून दाखवते। आहे की नाही सर्वात सोपी रेसिपी। या गणपतीमध्ये हे मोदक नक्कीच करून बघा। जर तुम्हाला मोदक आवडले असतील तर तुमच्या सखीच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। तुमच्या सपोर्टनेच मला आणखी नवनवीन रेसिपी घेऊन येण्यास प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.